साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहर जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुढील काही दिवसात शहर जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या असून अशी स्थिती राहिली तर मृत्यूसंख्याही वाढण्याचा धोका आहे। त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रणासाठी मर्यादित काळासाठी राज्यात टाळेबंदीसारखे कठोर निर्बंध त्वरित लावण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यात खास करून शहरात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे। विविध उपाययोजना आखूनही शहरातला प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात आला नाही। म्हणून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर चर्चा करण्यासाठी रविवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा प्रशासन आणि पालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन चर्चा केली। अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे रुग्णांकरिता बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आदींची कमतरता निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यावर ठोस अशा उपाययोजना करण्याचे आदेश देखील यावेळी पालकमंत्र्यांनी दिले आहेत। वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रशासनाकडून टाळेबंदी जाहीर केल्यानंतर सर्वसामान्य लोकांना याची मोठी झळ पोचणार आहे। मागील लॉकडाऊननंतर सर्वसामान्यांच्या संसाराचा गाडा कुठे रुळावर येत असतानाच दुसऱ्या लाटेच्या भीतीने पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे। अशा वेळी पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना अधिक काळ वेठीस धरणे योग्य होणार नाही। तेव्हा शहरात लॉकडाऊनचे दिवस निश्चित होणे अपेक्षित आहे। त्या पद्धतीने प्रशासन नियोजन करेल, अशी अपेक्षा देखील सर्वसामान्य सोलापूरकर करत आहेत।